नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकरी हप्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या ज्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ज्वारीचे बाजारभाव आपण पूर्ण या व्हिडिओच्या मार्फत बघणार आहोत. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका. चला तर व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती बघूयात. ज्वारी बाजारभावामध्ये आपण बघितलं असेल, पुणे आणि मुंबई मालदांडी या कडक बार्शी जळगावमध्ये एक दरात आपल्याला मोठी झेप पाहायला मिळत आहे. म्हणजे शेतकरी मित्रांनो, ज्वारी हे एक महाराष्ट्राचे महत्त्वाचे पीक आणि सध्याच्या बाजारपेठेमध्ये आपल्याला ज्वारी विविध जातींना रब्बी असतील आणि मालदांडी असतील, या ज्वारीला आपल्याला जास्त मागणी दिसून येत आहे. आता आपण बघितलं असेल 1 मे 2026 पासून राज्यातील प्रमुख बाजार समितीमध्ये आपण ज्वारीला चांगल्या प्रमाणात आवक आपल्याला समाधानक पाहायला मिळत आहेत. पण आपण बघितलं असेल, पुणे आणि मुंबईसारख्या महानगरमध्ये आपण ज्वारीचे दरात आपल्याला उच्चांक गाठलेला दिसून येत आहे. सोलापूर पट्ट्यातील आपल्याला ज्वारीसाठी चांगला भाव मिळत असल्यानं बागायतीसाठी आपल्याला एक आनंदाचं वातावरण आहे. आणि आजच्या बाजारामध्ये आपण बाजार समितीचे थोडक्यात विश्लेषण बघूयात. पुणे आणि मुंबई या दरात तडाखा आपल्याला पाहायला मिळत आहे. पण ज्वारीच्या यामध्ये पुणे बाजार समितीमध्ये अव्वल आपल्याला ठरलेले दिसून येत आहे. त्यामध्ये बघितलं असेल, मानधाडी ज्वारीसाठी आपण किमान 5,300, कमाल दर आपण 6,500 रुपये प्रति क्विंटल इतका आपल्याला पाहायला मिळत आहे. सरासरी बघितलं असेल 5,900 रुपयेपर्यंत आपल्याला व्यवहार झालेला दिसत आहे. पण मुंबईमधील लोकल ज्वारीसाठी 2,600 ते 6,700पर्यंत दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहे. पण यामध्ये आपण सरासरी बघितलं आहे तर की 5,170 रुपये हा नोंद आपल्याला पाहायला मिळालेला आहे. पण त्या ठिकाणी आपण सोलापूर आणि अहमदनगर या जिल्ह्यामध्ये बघितलं आहे किंवा बार्शी ज्वारी सर्वाधिक दर बघितला आहे. 1,205 रुपये क्विंटल आवक झाली असून त्या ठिकाणी आपल्याला 5,400 रुपये दर मिळाला आहे. करमाळा येथे आपण बघितलं असेल, ज्वारीसाठी 3,000 रुपये ते 4,800 रुपये दर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पण जामखेडमध्ये मालदांडी ज्वारीसाठी आपल्याला 3,000 ते 5,200पर्यंत आपल्याला व्यवहार हा पाहायला मिळालेला आहे. थोडक्यात बघितलं असेल, कर्जत अहमदनगरमध्ये आपण लोकल ज्वारीसाठी बघितलं असेल 4,000 रुपये आपल्याला भाव हा स्थिरावरती बघायला मिळालेला आहे. म्हणजे खानदेश आणि दादर या चमक पाहायला मिळत आहे. जळगावमध्ये दादर ज्वारीसाठी आपण किमान बघितलं असेल 2,850 तर कमाल दर 4,550 रुपये दर पाहायला मिळत आहेत. अंबळनेरमध्ये बघितले हायब्रिड ज्वारीसाठी बघितले 700 क्विंटलची आवक आपल्याला पाहायला मिळते. त्या ठिकाणी आपल्याला 3,300 रुपयापर्यंत पाहायला मिळत आहेत. पण चाळीसगावमध्ये बघितलं असेल, पांढऱ्या ज्वारीसाठी आपल्याला 1,600 क्विंटलची आवक पाहायला मिळते. त्या ठिकाणी आपल्याला दर पाहिला आहे 1,250 रुपये दर हा मिळाला असून त्या ठिकाणी आपण मराठवाडा तिकडे बघितलं असेल, तुळजापूर पांढऱ्या ज्वारीसाठी कमाल दर आपण बघितलं असेल 4,300 रुपये दर आपल्याला मिळाला आहे. थोडक्यात आपण बघितलं असेल, शाळू या ज्वारीसाठी 919 क्विंटलची आवक आपल्याला पाहायला मिळाला आहे. पण त्या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळाले 4,805 रुपये या रूपात आपल्याला पाहायला मिळत आहेत. थोडक्यात बघितलं असेल, आपण पैठण रब्बी ज्वारीसाठी बघितले 4,600 रुपयेपर्यंत कमाल दर आपल्याला मिळाला आहे. पण त्यासाठी या ठिकाणी आपल्याला दर एकदम योग्य प्रमाणात पाहायला मिळत आहेत. कोणत्या जातीला काय दर मिळतोय आपण थोडक्यात जाणून घेऊया. त्यामध्ये मालदांडी ज्वारी असेल 4,475 ते 5,900 रुपये आपल्याला चांगल्या गुणवत्तापणे पाहायला मिळते. दादर ज्वारीमध्ये आपण बघितलं असेल 3,200 रुपये ते 3,705 रुपये पाहायला मिळते. शारू या ज्वारीसाठी आपल्याला 3,400 रुपये पाहायला मिळते. हायब्रिड ज्वारीसाठी 1,560 रुपये ते 2,695 रुपये दर पाहायला मिळत आहेत. रब्बी ज्वारीमध्ये बघितलं असेल, आपल्याला 2,800 ते 3,100 रुपये दर आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आपण मालदांडी, शाळू किंवा इतर महत्त्वाचं जे आहार आहे
आहारात आपल्याला ज्वारीचे महत्त्व वाढत असल्यानं मालदांडी आणि शारू ज्वारी या ग्राहकांसाठी सर्व पसंतीचे आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना महत्त्वाचे सल्ले आहेत की ज्वारी एकदम स्वच्छ वाळून आपल्या योग्य दरात मिळाल्या तर आपण बाजार समितीमध्ये योग्य बाजार समितीमध्ये आपण वेळची वेळेला काही टप्प्याटप्प्याने ज्वारीची विक्री करावीत. आणि हा व्हिडिओ आपल्याला आवडला आहे तर आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा, कारण त्या शेतकऱ्यांनाही ज्वारीला योग्य पद्धतीनं दर मिळेल आणि त्यांनाही फायदा मिळेल. अशाच नवनवीन व्हिडिओवरती आपण भेटत असतो. असाच आपला हा चॅनलवरती नवीन आला असेल, पहिल्यांदा आपला व्हिडिओ बघितला असेल, आपल्या चॅनलवरती डेली अपडेट मिळत राहत असतात, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया तशा नवनवीन व्हिडिओबरोबर. तोपर्यंत धन्यवाद.